So we first see the reaction involved in natural rubbers. The reaction involved in the formation of natural rubber by the polymerization of addition polymerization. Reaction involved in formation of natural rubber by the process of addition polymerization as follows. Means what? जे काय आपण फॉर्मेशन या ठिकाणी करणार आहोत नॅचरल रबरचं, हे काय केलं जातं तर इन दी प्रेझन्स ऑफ ॲडिशन पॉलिमरायझेशनच्या थ्रू आपण काय करत असतोय, मेन्शन करत असतोय. म्हणजे हे जर आपल्याला नॅचरल रबरचं रिॲक्शन बघायचं असेल तर त्याच्यामध्ये जे पॉलिमरायझेशन येणार ते पॉलिमरायझेशन कोणतं असणार आहे, आपलं ॲडिशन पॉलिमरायझेशन असणार आहे. मग आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं ॲडिशन पॉलिमरायझेशन म्हणजे काय, तर जो मोनोमर आपण घेईल तो फक्त काय करायचा आहे, आपल्याला ऍड करत जायचा आहे. आणि मग त्या ठिकाणी जे पॉलिमरायझेशन भेटेल त्या पॉलिमरायझेशनला काय म्हटलं जातं, ॲडिशन पॉलिमरायझेशन म्हटलं जातं. मग जर आता आपल्याला फॉर्मेशन ऑफ नॅचरल रबर करायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला काय पाहिजे, मोनोमर. मग नॅचरल रबरचा मोनोमर आपण बघितला होता, कोणता मोनोमर होता तर आयसोप्रीन. मग हे जे काय मोनोमर्स आहेत हे किती वेळा घ्यावे लागतात आपल्याला, n टाइम्स वेळा. आणि त्यानंतर आपला मोनोमर. मग मोनोमर आपल्याला आपण काल बघितला होता आयसोप्रीन. आयसोप्रीन कशा पद्धतीने आपण लिहू शकतोय बघा, CH2 सिंगल बॉन्ड विथ डबल बॉन्ड विथ कार्बन, सिंगल बॉन्ड विथ अनदर कार्बन अँड डबल बॉन्ड विथ लास्ट कार्बन. ह्याच्यामध्ये फक्त जो 2 नंबरचा कार्बन आहे त्याला काय केलं जातं तर एक CH3 ग्रुप आहे तो फक्त काय करायचा, ऍड करायचा. म्हणजे हे स्ट्रक्चर तुमचं तयार झालं. हे स्ट्रक्चर तुमचं कुठलं असतं तर 2 मिथिल 1,3 ब्युटाडाइन कंपाऊंड किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, आयसोप्रीन म्हटलं जातं. आता हे जे काय आयसोप्रीन आहे इट अंडरगोज ॲडिशन पॉलिमरायझेशन. म्हणजे जो तुमचा मोनोमर आहे हा जर आपण ॲडिशन पॉलिमरायझेशनच्या थ्रू त्याची रिॲक्शन केली तर काय होतं याच्यामध्ये ते बघूया. मग याच्यामध्ये काय केलं जातं, फक्त ॲडिशन पॉलिमरायझेशन मध्ये फक्त ॲडिशन केली जाते. मग काय होतं बघा, असाच एक कंपाऊंड नाही, हा कंपाऊंड किती वेळा आहे आपला, n टाइम्स वेळा आहे. मग इथं काय होतं तर इथला जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे. कशावरती तर जो सिंगल बॉन्ड आहे त्याच्यावरती. नेक्स्ट दुसरा जो तुमचा डबल बॉन्ड होता तो काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे. पण कशावरती शिफ्ट होणार आहे तर अनादर आयसोप्रीन युनिट. का तर त्या ठिकाणी आपण काय करतो, जे मोनोमर्स आहेत ते किती वेळा घेतो आपण, n टाइम्स वेळा घेतो. म्हणजे हाच कंपाऊंड्स काय असणार आहेत, रिपीटिंगली असणार आहे. हा पहिलं युनिट, नंतर दुसरं युनिट, नंतर तिसरं युनिट, किती वेळा तर n टाइम्स वेळा. आणि मग जर यांचं ॲडिशन पॉलिमरायझेशनच्या थ्रू रिॲक्शन केली तर आपल्याला जो कंपाऊंड भेटेल तो कंपाऊंड तुमचा कुठला असतो, नॅचरल रबर असतो. मग काय होते बघूया आपण. समजा हा डबल बॉन्ड इथं शिफ्ट केला तर इथं कुठला बॉन्ड राहणार आहे तुमच्याकडं, सिंगल बॉन्ड. इथं सिंगल होता, आता कुठला येणार आहे तुमच्याकडं, डबल बॉन्ड. इथं डबल होता, कुठला येणार आहे तुमच्याकडं, सिंगल बॉन्ड. आणि त्यानंतर तुम्हाला जे स्ट्रक्चर भेटेल त्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं नॅचरल रबर. मग कसं होते रिॲक्शन ते बघूया. समजा हा कंपाऊंड आपण घेऊया, समजा हा CH2 डबल बॉन्ड होता, आता कुठला बॉन्ड आला तिथं, सिंगल बॉन्ड. नंतर कार्बन हा सिंगल बॉन्ड होता, आता कुठला बॉन्ड आला त्याच्यामध्ये, डबल बॉन्ड. त्यानंतर हा CH इथं तुमचा डबल बॉन्ड होता, आता कुठला आला तुमचा, सिंगल बॉन्ड. आणि त्यानंतर काय भेटणार, CH2. आता राहिलं काय याच्यामध्ये फक्त तर 2 नंबरच्या कार्बनला आपण कुठला ग्रुप जोडायचा आहे, CH3. नेक्स्ट 2 नंबरच्या कार्बनला आपण काय करूया, CH3 जोडूया. आणि त्याच्या बेसला जर आपण n लिहिलं तर हा जो तुमचा पॉलिमर तयार होईल ह्या पॉलिमरला म्हटलं जातं पॉली आयसोप्रीन किंवा नॅचरल रबर. म्हणजे जर तुम्हाला नॅचरल रबरचं सिंथेसिस विचारलं तर ही रिॲक्शन तुम्हाला काय करायची आहे, रिप्रेझेंट करायची आहे. म्हणजे कोणताही पॉलिमर जर तुम्हाला तयार करायचा असेल तर फर्स्ट आपल्याकडे काय पाहिजे,
त्याचा मोनोमर. आणि जर ते मोनोमर आपण घेतले आणि त्यांचं जर पॉलिमरायझेशन केलं, फक्त इथं जे पॉलिमरायझेशन होईल ते कुठलं असणार आहे, तुमचं ॲडिशन पॉलिमरायझेशन असणार आहे. आणि मग त्यानंतर तुम्हाला फक्त इथं सिम्पली काय होतं, तर फक्त शिफ्टिंग ऑफ डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड पुढे शिफ्ट झाला, हा डबल बॉन्ड पुढे शिफ्ट झाला. डबल बॉन्डच्या ठिकाणी काय राहिला तुमचा सिंगल बॉन्ड, आणि सिंगल बॉन्डच्या ठिकाणी काय राहिला तुमचा डबल बॉन्ड. आणि अशा पद्धतीनं जर ते स्ट्रक्चर आपण n टाइम्स वेळा घेत असू तर तुम्हाला हाय मोलिक्युलर मास कंपाऊंड भेटेल. आणि त्याला जनरली काय म्हटलं जातं, तर एक पॉलिमर म्हटलं जातं. आणि तो पॉलिमर तुमचा रिस्पेक्टिव्ह पॉलीआयसोप्रीन किंवा नॅचरल रबर असू शकतो. अशा पद्धतीने आपण ही रिॲक्शन काय करतोय, हे नॅचरल रबरची पाहतोय. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे, तो आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर्स. जे नॅचरल रबर आपण तयार केला त्याचे आपल्याला काय करायचे, प्रॉपर्टी बघायचे. आता ह्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात. मग त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरचं कन्फिगरेशन कुठल्या प्रकारचं असणार आहे किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची प्रॉपर्टी असणार आहे ह्याच्यावरती बेस्ड आपण काय करतोय, हा पॉइंट मेन्शन करतोय. मग पहिला पॉइंट बघूया किंवा पहिली प्रॉपर्टी बघूया. पॉलीआयसोप्रीन मोलिक्यूल हॅज सिस कन्फिगरेशन ऑफ द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे ज्यावेळेस आपण पॉलीआयसोप्रीन नावाचा कंपाऊंड तयार करू त्याच्यामध्ये जो डबल बॉन्ड असणार आहे त्या डबल बॉन्डचं कन्फिगरेशन हे कोणतं पाहिजे, तुम्हाला सिस कन्फिगरेशन पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला डबल बॉन्डच्या शेजारचे जेवढेच्या जेवढे कंपाऊंड्स असतील, ग्रुप असतील, हे कसे अरेंज झाले पाहिजेत, तर सेम साईडला, त्यांना म्हटलं जातं सिस कन्फिगरेशन. इट कन्सिस्ट व्हेरियस चेन. म्हणजे ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस तुम्हाला काय भेटणार आहे, व्हेरियस चेन्स भेटणार आहेत. इट इज हेल्ड टुगेदर बाय वीक वंडरवॉल फोर्सेस. आणि ज्या काही चेन्स भेटतात, व्हेरियस चेन्स, ह्या काय केल्या जातात, एकत्र आणल्या जातात. फक्त कशा, तर बाय वीक वंडरवॉल फोर्सेस. अँड इट हॅज कॉइल्ड स्ट्रक्चर. आणि मग त्यानंतर त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर तुम्हाला कसं भेटणार आहे, कॉइल्ड स्ट्रक्चर भेटणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ही पहिली प्रॉपर्टी आहे नॅचरल रबरची, ती काय करायची आहे, रिप्रेझेंट करायची. की त्याच्यामध्ये पहिला पॉईंट येतोय ते म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कॉन्फिगरेशन आहे. मग कुठल्या प्रकारचं कॉन्फिगरेशन असणार आहे, तर सिस कॉन्फिगरेशन. दुसऱ्या ह्याच्यामध्ये जे आपण व्हेरियस चेन अटॅच करतोय ह्याच्यामधला जो फोर्स आहे तो फोर्स कुठला असतो, तुमचा वीक वंडरवॉल फोर्स असतो. आणि मग त्यानुसार जे स्ट्रक्चर तयार होईल ते स्ट्रक्चर तुमचं कुठलं असणार आहे, कॉइल्ड स्ट्रक्चर असणार आहे. ही झाली तुमची फर्स्ट प्रॉपर्टी. देन सेकंड प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे. इट कॅन बी स्ट्रेच्ड लाईक अ स्प्रिंग. म्हणजे जे नॅचरल रबर आहे हा काय करतो, इट कॅन बी स्ट्रेच्ड लाईक अ स्प्रिंग अँड एक्झिबिट्स इलॅस्टिक प्रॉपर्टी. म्हणजे जो तुमचा नॅचरल रबर कंपाऊंड आहे हा काय केला जातो, तर इलॅस्टिक प्रॉपर्टी दाखवणारा असतो. म्हणजे अशा प्रकारे आपण हा दुसरा पॉइंट बघतोय, तो आहे आपला प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर. त्याच्यामध्ये या दोन प्रॉपर्टी आपल्याला काय करायच्या आहेत, पाहायच्या आहेत. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो आहे वल्कनायझेशन ऑफ रबर. वल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजे काय, तर जो काही नॅचरल पॉलिमर आहे किंवा जो नॅचरल रबर आहे ह्या रबरवरती काय केलं जातात, तर त्याच्या प्रॉपर्टीज चेंज केल्या जातात. आणि मग त्यावेळेस जी टर्म आपण बघतोय ती टर्म असते आपली वल्कनायझेशन ऑफ रबर. मग याच्यामध्ये आपण बघू शकतोय टू इम्प्रूव्ह द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर्स. वल्कनायझेशन कधी केलं जातं किंवा वल्कनायझेशन म्हणजे नेमकं काय केलं जातं, तर इम्प्रूव्ह द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर. जो नॅचरल रबर आहे त्या नॅचरल रबरच्या
फिजिकल प्रॉपर्टी जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायच्या असतील तर त्या ठिकाणी काय केलं जातं, व्हल्कनायझेशन इज कॅरीड आउट. त्या ठिकाणी काय केलं जातं, व्हल्कनायझेशन कॅरी केलं जातं. मग आपल्याला नेमकं व्हल्कनायझेशनची डेफिनेशन बघायची आहे की त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर असेल, लिंकिंग असेल, ते कशाच्या फॉर्ममध्ये किंवा कशाच्या पद्धतीनं मेन्शन केलं जातं ते आपल्याला त्याच्या डेफिनेशनमध्ये बघायचं आहे. मग त्याची डेफिनेशन आहे, द प्रोसेस बाय विच द नेटवर्क ऑफ क्रॉस लिंक्स इज इंट्रोड्युस्ड इन टू इलॅस्टोमर्स. याच्यामध्ये काय केलं जातं, जी प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये काय केलं जातं, नेटवर्क ऑफ क्रॉस लिंक्स इंट्रोड्युस्ड इन टू इलॅस्टोमर. जे काही क्रॉस लिंक आहे ते आपल्याला काय करायचे आहेत, इंट्रोड्यूस करायचे आहेत. कशाच्या फॉर्ममध्ये, इलॅस्टोमरच्या फॉर्ममध्ये. आणि जर तसं होत असेल तर त्या टर्मला काय म्हटलं जातं, व्हल्कनायझेशन म्हटलं जातं. द प्रोफाउंड इफेक्ट ऑफ व्हल्कनायझेशन एनहान्स द प्रॉपर्टीज लाईक टेन्साईल स्ट्रेंथ, स्टिफनेस, इलॅस्टिसिटी, टफनेस एक्सेट्रा ऑफ द नॅचरल रबर्स. या प्रॉपर्टी काय केल्या जातात, एनहान्स केल्या जातात. बेस्ट जर आपल्याला या ठिकाणी व्हल्कनायझेशन बघायचं असेल तर ते व्हल्कनायझेशन काय केलं जातं, तर सल्फर व्हल्कनायझेशन इज द मोस्ट फ्रिक्वेंटली युज्ड प्रोसेस. म्हणजे जर आपल्याला मोस्ट फ्रिक्वेन्सली जर एखादं सल्फर व्हल्कनायझेशन इज द मोस्ट फ्रिक्वेंटली युज्ड प्रोसेस. म्हणजे हे जे काय सल्फर व्हल्कनायझेशन आहे हे काय केलं जातं, मोस्ट फ्रिक्वेंटली यूज केलं जातं. मग त्याच्यामध्ये नेमकं काय होतं, तर सल्फर फॉर्म्स क्रॉस लिंक्स बिटवीन पॉलीआयसोप्रीन चेन. सल्फर काय करतो, इट फॉर्म्स क्रॉस लिंक बिटवीन पॉलीआयसोप्रीन चेन विच रिझल्ट्स इम्प्रूव्ह द प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर. म्हणजे हे जे काय आपण सल्फर व्हल्कनायझेशन करतोय की त्याच्यामध्ये काय होतं, तर सल्फर आहे, हा सल्फर काय फॉर्म करतो, तर क्रॉस लिंक तयार करतो. कशाच्या बिटवीन, द पॉलीआयसोप्रीन चेनच्या बिटवीन. आणि मग त्यानुसार काय होतं, तुम्हाला काय रिझल्ट भेटतो, इट इम्प्रूव्ह द प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर. म्हणजे नॅचरल रबरच्या जर प्रॉपर्टी आपल्याला इम्प्रूव्ह करायच्या असतील तर तिथं काय केलं जातं, सल्फर ऍड केला जातो क्रॉस लिंक्स मध्ये. मग त्याचं स्ट्रक्चर बघितलं आपण, व्हल्कनायझेशन ऑफ रबर 3D स्ट्रक्चर त्याला म्हटलं जातं. तर ते अशा प्रकारे आपण काय करू शकतोय, रिप्रेझेंट केलं जातं. हा जो तुमचा पॉलीआयसोप्रीन चेन आहे ह्याच्यामध्ये क्रॉस लिंकच्या साहाय्यानं आपण काय करतो, तर सल्फर ऍड करतो. आणि हा सल्फर काय करतो तुम्हाला, तर त्याच्या ज्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी काय करतो, इम्प्रूव्ह करतो. म्हणजे अशा प्रकारे जर त्याचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं असेल त्याला म्हटलं जातं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ व्हल्कनायझेशन ऑफ रबर. याच्यामध्ये फ्रॉम क्रॉस लिंक्स बिटवीन पॉलीआयसोप्रीन आपला सल्फर काय करत असतोय, अटॅच असतो. नेक्स्ट सेकंड पॉलिमर आपल्याला बघायचा आहे, जो आपल्याला वेल नोन पॉलिमर आहे. तो पॉलिमर असतो आपला पॉलिथिन नावाचा पॉलिमर. मग पहिल्यांदा पॉलिथिन नावाचा पॉलिमर आहे हा काय आहे, तर इट इज अ सिम्पलेस्ट अँड मोस्ट कॉमनली युज्ड हायड्रोकार्बन थर्मोप्लास्टिक. म्हणजे जो काय तुमचा हा पॉलिथिन आहे हा कसा असतोय, मोस्ट कॉमनली युज्ड हायड्रोकार्बन थर्मोप्लास्टिक कंपाऊंड म्हणून काय केला जातो, यूज केला जातो. म्हणजे जर जनरल एक्झाम्पल बघितलं आपल्या तर हे जनरल एक्झाम्पल आपण काय करू शकतो, पॉलिमरचा जास्तीत जास्त प्रिफर करू शकतो. इट हॅज द फॉलोइंग स्ट्रक्चर. ते स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार आहे ते पहिल्यांदा त्याची आउटलाईन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे एकदा स्ट्रक्चर कळालं की त्याच्या सहाय्याने आपण त्याच्यामधली जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन काय करू शकतो, मेन्शन करू शकतो. आता समजा पॉलिथिन आहे
म्हणजे शेवटी काय बघा ENE, म्हणजे थोडक्यात इथं जो मोनोमर घेतला जाईल हा मोनोमर तुमचा कुठला असणार आहे, अल्किन टाईप कंपाऊंड असणार आहे, की ज्याच्यामध्ये मेनली काय पाहिजे, डबल बॉन्ड पाहिजे. आणि मग तो डबल बॉन्ड पॉलिमरायझेशन मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो डबल बॉन्ड टू सिंगल बॉन्ड. आणि मग तुम्हाला जो कंपाऊंड आहे हा n टाइम्स वेळा तेच रिपीटिंग युनिट्स आपण जोडतोय बाय ॲडिशन पॉलिमरायझेशन. आणि मग त्यानुसार जो पॉलिमर आपल्याला भेटेल तो पॉलिमर तुमचा कुठला असणार आहे, पॉलिथिन पॉलिमर. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण काय करायचं आहे, त्याची जी काही रिॲक्शन आहे, इट अंडरगोज ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस, आणि मग त्याची रिॲक्शन आपल्याला काय करायची आहे, बघायची आहे. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर त्याची जी काही रिॲक्शन आहे किंवा सिंथेसिस आहे, ते सिंथेसिस आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. ते सुद्धा सिंथेसिस काय केलं जातं, इट अंडरगोज द ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस. लेट्स वी सी. When n times of monomer is added to each other, the monomer is ethylene. It undergoes the addition polymerization process. Then the monomers are added with each other. First compound attack on second, second compound attack on third, and third compound attack on next ethylene molecule. Then we get the polythene polymer. First CH2, double bond converts with single bond, CH2. This attach with another unit CH2, double bond converts with single bond, CH2, attach with another unit CH2, double bond converts with single bond, and we give the polythene polymer. Thanks for watching.